हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. 9वा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 9. सुहृत मित्र अरि उदासीन, मध्यस्थ द्वेष बंधुषु, साधुषु अपि च पापेषु समबुद्धिः विशिष्यते. मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक, सुहृद, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो, तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. तर इथे शेवटी म्हटलं आहे की तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. तर असं का बरं म्हटलं आहे? कोणाच्या तुलनेत अधिक प्रगत म्हटलंय? तर 8व्या श्लोकात जी चर्चा केली आहे, भगवंतांनी जे वर्णन केलं आहे मनुष्याचं, त्याच्या तुलनेत हा व्यक्ती कसा आहे? अधिक प्रगत आहे. तर 8व्या श्लोकातला व्यक्ती कसा आहे? त्यांनी वाचते मी भाषांतर. मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कारायोगे पूर्णपणे तृप्त होतो, तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झालेला आहे. आणि असा मनुष्य अध्यात्मात स्थित, आत्मसंयमित आहे आणि गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतोय. मात्र 9व्या श्लोकातला व्यक्ती कसा आहे? अधिक प्रगत आणि विशेष आहे. तर यामध्ये काय सांगितलंय की 9व्या श्लोकातला व्यक्ती जो आहे तो इतर व्यक्तींशी कसे संबंध ठेवतो याबद्दल भगवंत सांगत आहेत. तर हे सगळे शब्द आहेत ते गीताभूषण टीका जी श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिली आहेत. तर ते काय समजवत आहेत ते वाचूया. जो योगी मित्र आणि शत्रूला समान रूपात बघतो, तो त्या योग्यापेक्षा श्रेष्ठ आहे जो मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने यांना समानतेने बघतो. तर असा व्यक्ती आहे. तर पहिला शब्द आहे श्लोकाचा सुहृत. तर सुहृत म्हणजे काय? शब्दशः अर्थ बघाल तर बघा, स्वभावतःच हितचिंतक. तर असा व्यक्ती जो सगळ्यांचंच हित करण्याच्या स्वभावाचा आहे. दुसरा शब्द आहे मित्र. मित्र म्हणजे स्नेहमयी, हितकारी. तर असा व्यक्ती जो स्नेहवश इतरांच्या हितासाठी काही कार्य करतो आहे. तर तो काय आहे? त्याचे विचार काय आहेत? सगळ्यांचं हित व्हायला पाहिजे आणि स्नेह आहे म्हणजे प्रेमाने तो ती कार्य करतो आहे. तिसरा शब्द आहे अरी. अरी म्हणजे शत्रू. तर जो असा व्यक्ती, शत्रू म्हणजे असा व्यक्ती जो निर्मित्रतेच्या कारणामुळे कुणाच्या तरी अनर्थाची इच्छा करतो. निर्मित्र म्हणजे काय आहे? तो एखाद्याला शत्रू मानतो आणि मग समोरचा माझा शत्रू आहे तर मग त्याचं अनर्थ हो, वाईट हो, अशुभ हो असा विचार करणारा व्यक्ती म्हणजे कोण आहे? शत्रू. तर जसे म्हणतात ना, ह्याचं वाईट हो, तळपट हो वगैरे असा करणारा व्यक्ती कोण आहे? शत्रू. आता पुढचा शब्द आहे उदासीन. तर उदासीनचा शब्दशः अर्थ दिलाय स्पर्धकांमधील तटस्थ. तर म्हणजे काय आहे? त्याला दोन्ही स्पर्धक जे पक्ष आहेत त्यांच्याशी त्याला काही देणं घेणं नाहीये. तो दोन्हींच्या बाबतीत कसा आहे? अगदी उदासीन आहे असा व्यक्ती. पुढचा शब्द आहे मध्यस्थ. मध्यस्थ म्हणजे स्पर्धकांमधील मध्यस्थ. म्हणजे विवाद जे काही होत आहेत दोन गटांमध्ये तर ते विवाद समाप्त करू इच्छिणारा. काही ठिकाणी याला मांडवली असं पण म्हटलं जातं. द्वेष्य पुढचा शब्द आहे द्वेष्य. द्वेष्य म्हणजे काय? द्वेषी. म्हणजे जो दुसऱ्याचं वाईट करू इच्छितो तो कसा आहे? द्वेषी व्यक्ती आहे. आता पुढे दिलाय बंधुषु, नातेवाईक किंवा हितचिंतक.
म्हणजे काय, बंधू म्हणजे संबंध असल्यामुळे हित करू इच्छिणारा. तर हा माझ्याशी संबंधित आहे त्यामुळे मी त्याचं हित करेन असं विचार करणारा कोण आहे, नातेवाईक किंवा हितचिंतक. पुढे म्हटलं आहे की साधू, साधूशू म्हटलंय बघा, पुण्यवान किंवा साधू मध्ये. तर साधू म्हणजे काय आहे, धार्मिक व्यक्ती आहे. मग पुढे म्हटलं आहे अपीच बाजूला ठेवूया, पापेशू म्हणजे पापी मध्ये. तर पापी म्हणजे कसा व्यक्ती आहे, अधार्मिक व्यक्ती आहे. तर एकत्रितरित्या आता पुन्हा भाषांतर वाचूया म्हणजे कळेल आपल्याला. मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक, सुहृद, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समदृष्टीने पाहतो. त्याच्या जीवनात वेगवेगळे लोक येत आहेत. कोणी त्याचा हितचिंतक आहे, कोणी शत्रू आहे, कोणी मित्र आहे, कोणी पुण्यवान दिसतोय, कोणी पापी दिसतोय. तरी तो कोणाचा द्वेष करत नाही, कोणाप्रती आसक्ती ठेवत नाही, कोणाची निंदा वगैरे काही करत नाहीये. तो सगळ्यांकडे समबुद्धीने पाहतो. तेव्हा असा व्यक्ती काय आहे, अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. तर 8व्या श्लोकातला व्यक्ती होता तो काय, गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी समदृष्टीने पाहतोय. पण 9व्या श्लोकातला व्यक्ती कसा आहे, आणखीन प्रगत आहे. कारण तो व्यक्ती कोणताही असला तर ते काय, व्यक्ती वेगवेगळ्या रीतीने या माणसाशी आदान प्रदान करणार, पण हा मात्र सगळ्यांना समदृष्टीने पाहणारा आहे. आणि त्यामुळे त्याला जसं शेवटी बोललंय बघा, समबुद्धी. आणि हा व्यक्ती कसा आहे, विशिष्यते म्हणजे अत्यंत प्रगत असतो, अधिक प्रगत असतो. तर प्रभुपाद प्रवचनामध्ये हे जे समबुद्धी हा शब्द आहे त्याबद्दल समजवतात की आम्ही सर्वांप्रती सम आहोत. म्हणजेच काय, प्रभुपाद म्हणतात आम्ही कृष्ण भक्तीचा प्रचार सर्वांना करतो. तर भक्ताची इच्छा हीच असते. प्रभुपाद समजवतात की भक्त ध्येय काय ठेवतोय, स्वतः तो छान भक्ती करतोच आहे, पण तो जाणतो की मला एवढी छान भक्ती मिळाली आहे तर मग सगळ्यांना ही कृष्ण भक्ती मिळाली पाहिजे. तर सर्वजण कृष्ण भक्त बनावेत अशीच या भक्ताची इच्छा असते. हा भक्त जाणतोय की मला भवरोग झाला आहे, पुन्हा पुन्हा या जगतात जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून पडायला लागत आहे. तर या भवरोगावरची औषधी आहे, हरिनाम औषधी, ती मला सापडली आहे. तर जसा आपला स्वभाव असतो की अरे मला ह्या रोगाचा उपचार समजला आहे, तर तुम्हाला हे झालंय का, तुम्ही हे बघा आयुर्वेदात हे सांगितलं आहे, असं करून बघा असं आपण सांगतो. तर तसंच ही हरिनाम औषधी भक्ताला सापडली आहे आणि तो ह्याद्वारे हरिनाम घेतो आहे आणि भक्तिमय सेवा करून तो आनंदाचा, सुखाचा अनुभव पण घेतो आहे. तर मग असा भक्त जाणतोय, प्रभुपाद समजवतात की तो जाणतो की अरे या जगतातले सगळ्याच लोकांना हा भवरोग झाला आहे आणि या रोगामध्ये सगळे दुःखी होत आहेत, पण मी मात्र ही हरिनाम औषधी घेऊन आनंद प्राप्त करतोय. त्या सगळ्यांनी माझ्यासारखंच सुखी आनंदी व्हायला पाहिजे आणि यासाठी भक्त आहे तो प्रचार करतो. आणि असा भक्त कसा असतो, समबुद्धी असतो. तर तो कोणालाही प्रचार करायला जातो आहे त्यावेळी तो भेदभाव कधीच करत नाही. अशी भक्तांची बुद्धी कशी असते, समबुद्धी असते. पाहण्यामध्ये तो कसा असतो, समबुद्धीने सगळ्यांना पाहणारा असतो. तर आपला हा 9वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. तर विराम देऊया आज इथेच. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.